आला का अमोशन नुसती जवळ जरी यायला लागली तर 1-2 दिवस अगोदर माणूस चलबेचल होतो, मानसिक स्थिती व्यवस्थित नसते, माणूस रडतो काही तेच त्याला कळत नाही, धड कुठेच यश येत नाही, नुसता झोपतो माणूस. आपल्या जीवनात काय चाललंय हेच त्याला कळत नाही. आणि ज्याच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे म्हणजे बाहेर वासाचा काय जास्त त्रास आहे, बाहेरचं भूत प्रेत पिशाच वगैरे काय ना काहीतरी घरात असतील किंवा कोणी काय करणे टोटक्याचा विषय असेल किंवा काय, त्याच्या घरात तर विषय सोडून द्यायचा म्हणजे येड्यागतच करते मग घरात पाक. हे असं का होतंय? का तर आपल्या मागं कुळदेवतच नाहीत. आता म्हणणार तुम्ही आला का परत आणखीन कुळदेवतो? अहो कुळदेवत म्हणजे कालभैरव आहे ती. अमावास्येला जर असा त्रास व्हायला लागला तर तुम्ही कुळदेवतेची हनुमानाची साधना ही करणं तुम्हाला भागच आहे. कारण का भाग आहे? कारण उग्र देवतेचीच तुम्हाला साधना केली पाहिजे. भूतप्रेत पिशाच हे काय म्हणजे सौम्य देवतेची साधना करून हे होणार नाही. त्यासाठी कालभैरव, हनुमान आलं, शंभू महादेव आलं, महाकाली आलं किंवा ह्या देवी देवतांची साधना करणं गरजेचं आहे. साधना म्हणजे काय? की आता बघा एखाद्याच्या घरात बघा भांडण बिंडण सारखं होतं बघा अमावस्येच्या अगोदर आणि अमावस्या झाल्यानंतर सुद्धा. निगेटिव्ह एनर्जी ज्याच्या घरात सगळ्यात जास्त आहे म्हणजे आता कोहळफळ आपण वर घराला बांधतो का नाही कोहळफळ, ती जर नसलं तर समजून चालायचं काय आपल्या घरात कुठली तरी निगेटिव्ह एंटिटी आहे म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आहे. कुठली तरी निगेटिव्ह एनर्जी आहे ह्याचा अर्थ आपल्याला सुधारणं गरजेचं आहे. आता आपण म्हणतो आमच्या घरात आम्ही कोणाच काय वाईट करत नाही काय नाही आम्हाला एवढा त्रास का? अहो विषय काय असतो माहिती आता एक साधी गोष्ट आहे. आपल्या घरात समजा मी माझ्या शर्टाला परफ्यूम लावला तर अख्ख्या घरात वाद जातो. मग तुम्ही तुमच्या किचनमध्ये जर तुम्ही नॉनव्हेज करत असला, मांसाहार करत असला तर तुमचं देव सगळं धुवून निघते का नाही त्याच्या वासानं. म्हणजे श्रीकृष्ण असू देत किंवा कालभैरव असू देत, मूर्ती कुठलीही असू देत, तुमचं देव जर सगळं तामसिक ह्यानं जर धुवून निघत असलं तर तुमच्या घरात सात्विक शक्ती येतच नाही. मग आजपर्यंत केलेलं पूजा अर्चनेचं काय? म्हणजे आपल्या घरात पॉझिटिव्ह शक्ती न येण्यामुळं म्हणजे थोडक्यात काय खुली तिजोरी कुणी पण यान लुटून जावा. ह्याला सगळ्यात भारी पर्याय काय? अमावस्येला जर कधी गेला का नाही तर कुळदेवतेला तर 100% जावा तुम्ही. अभिषेक वगैरे घरात तुम्ही जर वरचं मी सांगितलेलं बाकीचं सगळं व्हिडिओ बघा तुम्हाला सगळं गोष्टी लक्षात येतील. एवढं बेंबाच्या दिटीपासून सांगतोय म्हणजे काहीतरी त्याला रिझन असलं पाहिजे, कुठेतरी अनुभव आलेला असते म्हणून मी सांगतोय. कुळदेवतेला तेवढं विसरू नका. जर घरामध्ये जर वाईट शक्ती असेल तर सकाळ दुपार संध्याकाळ घरामध्ये धूप कांडे असते बघा दूर झालेले, ती जास्त लावायची. घरामध्ये हनुमान चालीसा असू दे, मारुती स्तोत्र असू दे, एवढी औरा निर्माण करायची बरं का, औरा त्या मंत्राची युट्यूबला लावून लावला घरात एक सुद्धा एनर्जी राहील नाही पाहिजे. आणि कुळदेवतेची सगळ्यात जास्त आराधना करा. सगळ्यात तात्काळ फास्ट सर्व्हिस देणार म्हणजे कुळदेवत. मग अमावस्येला हळूहळू त्रास कमी येईल. आणि विषय काय असतो जोपर्यंत आपण स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही दरबारात जावा. समजा एखाद्या दरबारात गेला महाराजांनी एखादा विषय क्लिअर करून दिला बाहेरचा, पण पितृंचं काय, कुळदेवतेचं काय, ग्रहमानांचं काय, त्याचा पण विषय आहे ना. माझं काय मत असतंय महाराज की डायरेक्ट झाडाच्या फांद्या छाटण्यापेक्षा झाड खालनं काढा. मग त्याचं प्रॉब्लेमच्या मुळाशी जावा. प्रॉब्लेमच्या जोपर्यंत तुम्ही मुळाशी जात नाही तोपर्यंत फरक पडणार नाही.